शकतो का? है ना, ये ना घेऊन पैसे घेऊन जा. चौकात आपण उपोषणाला काय बसला आहात, काय मागण्या आहेत आपल्या? मी अल्ताफ भाई शेख श्रीरामपूर तालुका बेलापूर येथे उपोषणात बसलो आहे. माझी मागणी ही आहे का बेलापूर आसपास परिसरात अवैध धंदे जोरात आणि धुमधडाक्यात चालू आहे. त्याच्यामुळं अनेकाचे घरगस्ती व प्रपंच पाराशी विल्हेवाट लागली आहे. आज बेलापूर पोलीसच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यांच्या आंधळखाली भरपूर धंदे चालू आहे. माझी एकच मागणी आहे का बेलापूर पोलीस स्टेशन आउटपोस्टचे सगळे पोलीस निलंबित झाले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे का परत भविष्यात असं कुठे घटना घडू नये. एकंदरीत बेलापूरमध्ये काय परिस्थिती आहे, कोणते कोणते व्यवसाय या ठिकाणी चालू आहे, कशा पद्धतीने पोलिसांचा अभय त्यांना मिळतो? बेलापुरात आकडे, मटका, ऑनलाईन लॉटरी, हातभट्टी दारू, ओढवते, व्हिडिओ गेम, त्याच्या माध्यमातून अनेक धंदे, गुटखा एकदम फार जोरात चालू आहे. आता परत त्याच्यामध्ये वाळू तस्करी, हे झाडाचे आपण कत्तल जोरात चालू आहे. आज बेलापूर बोलण्याला कोणी नाही आहे वाली. आज मी बेलापूरच्या ग्रामसभेच्या वतीने मी स्वतः इथं उपोषण करीत आहे. आपली जर मागण्या जर या प्रशासनाने ऐकल्या नाही, या संदर्भात कोणती कारवाई केली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? प्रशासनाने माझ्या उपोषणाची दखल घेतली नाही तर याच्या व्यतिरिक्त मी मोठं जन आंदोलन उभं करणार आहे. त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. आपलं जे उपोषण चालू आहे, उपोषण मागण्या काय आहेत, कशासाठी हे उपोषण आहे? श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. हे गुन्हेगारी वाढण्याचं कारण की श्रीरामपूर शहर हद्दीतील जे पत्त्याचे क्लब चालक आहे आणि मटका चालक आहे हेच या गुन्हेगारांना पोचतात. कारण त्यांच्या अवैध धंद्याच्या विरोधात कोणी आवाज उठवल्यास त्यांना दमदाटी करणे, त्यांना मारहाण करण्यासाठी या गुन्हेगारांना ते पोचतात. परंतु हेच गुन्हेगार सुरुवातीला छोटे मोठे गुन्हे करून आज इतके मोठे गुन्हेगार झालेले की ते कोणालाही जुमानत नाही. म्हणून श्रीरामपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि श्रीरामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. गुन्हेगारी वाढण्याचं कारण की मटका चालक आणि पत्त्याचा क्लब चालक आहे. तसेच यांना मदत करणारे जे पोलीस कर्मचारी, 2 पोलीस कर्मचारी, ते 2 पोलीस कर्मचारी यांना सातत्याने मदत करतात. अधिकाऱ्यांची, वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून यांची बाजू घेतात. तर या 2 पोलीस कर्मचाऱ्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी. यांच्या सर्व बँकेचे खाते आणि मोबाईल यांचं चेक करण्यात यावं. यांचं गुन्हेगारांबरोबर असलेलं हितसंबंध आणि यांना असलेला पगार आणि यांच्या बँकेत पैशाचं उलाढाल झालेल्याचं तफावत त्यांना जाणून येईल. आणि तसेच यांची त्वरित या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची निलंबित करण्यात यावं. तरच या श्रीरामपूरकरांना आणि गोरगरिबांना न्याय मिळेल. आणि या 2 नंबर धंदे करणारे पत्त्याचे क्लब आणि मटका चालकाला जर तडीपार केलं तरच गोरगरिबांच्या आर्थिक लूट थांबल, अशी प्रमुख मागणी आमची आहे. एकंदरीत आपल्या उपोषणाची दखल जर प्रशासनाने घेतली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? जर आमच्या उपोषणाची 2 ते 3 दिवसामध्ये पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तर मी जिल्हाध्यक्ष असल्या कारणाने संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी ज्या त्या तालुक्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे. वेळ प्रसंगी ते जेलभरो आंदोलनसुद्धा करतील. एक तर आम्हाला या शहरामध्ये शांततेत राहून द्या, अन्यथा नाहीतर त्या गुन्हेगारांना इथं राहून द्या. एक तर गुन्हेगारांना इथून जिल्ह्यातून तडीपार करा, नाही तर आम्हाला जेलात घाला.